नमस्कार. आज मी पुन्हा एकदा व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे मिक्स डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घेते 3-4 वेळा. डाळ धुवून झालेली आहे. त्यात एक मोठं दालचिनीचा तुकडा, 3-4 लवंगा आणि 3 वेलची घालते आणि मीठ घालून कुकरला शिजवून घेते. डाळ शिजून झालेली आहे. त्यातला अख्खा गरम मसाला काढून घेते बाजूला. ते कढईत तेल घेतलेले आहे. त्यात थोडंसं तूप घालते. फोडणीला जिरं, तमालपत्र, 2 सुक्या मिरच्या तोडून घातलेल्या आणि हिंग घालून फोडणी परतून घेते. त्यात बारीक चिरून ठेवलेला आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालते आणि तेलावर परतून घेते. आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालते आणि कांदा पण तेलावर परतून घेते. कांदा परतून झाल्यावर एक मोठा टोमॅटो घालते बारीक चिरून घेतलेला. थोडंसं मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. टोमॅटो शिजलेले आहेत. त्यात धणे पावडर, हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. थोडंसं पाणी घालते मसाला जळू नये म्हणून आणि मिक्स करून घेते. टोमॅटो शिजलेला आहे आणि मसाला शिजायला ठेवते झाकण लावून. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. मसाला छान शिजून आलेला आहे. त्यात शिजून ठेवलेली मिक्स डाळ घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि एकत्र करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालते. कोथिंबीर घालते आणि मिक्स डाळीच्या आमटीला उकळी काढून घेते. मिक्स डाळीची आमटी तयार आहे. इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे छोटा वाटी. तो स्वच्छ धुवून घेते. किंचित मीठ घालते आणि पाणी घालून कुकरला भात शिजून घेते. भात शिजून झालेला आहे. आता कढईत काढून घेते. गॅसवर ठेवलेलं आहे. त्यात ड्रायफ्रूट्स घालते आणि मिक्स करून घेते आणि खोबऱ्याची पेस्ट घालते. सगळं एकत्र करून घेते. चवीप्रमाणे साखर घालते आणि मिक्स करून घेते. साखर वितळेपर्यंत शिजून घेते. साखर वितळलेली आहे. तांदळाची खीर तयार आहे. चवळीची भाजी स्वच्छ साफ करून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घेते. कांदा नरम झाल्यावर बारीक चिरून ठेवलेली चवळीची भाजी घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2-3 मिनटं शिजून घेते. 2-3 मिनटं झालेली आहे. झाकण काढते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा एकदा वाफ काढून घेते. 2-3 मिनटांनी झाकण काढलेलं आहे. त्यात ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते. चवळीची भाजी तयार आहे. इथे फ्लॉवर घेतलेला आहे मी. तो कापून घेते. अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे केलेत आणि इथे पातळ कापांसाठी कापून घेतलेले. पाण्यात मीठ घालून आणि थोडीशी हळद घालून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते. अर्धा तास झालेलं आहे. आता पाणी काढून घेते. बटाटा घेतलेला आहे कापून. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ घालते आणि फ्लॉवर बटाटा तेलावर परतून घेते. 2-3 मिनटं फ्लॉवर बटाटा तेलावर परतून घेतलेला आहे. म्हणजे फ्लॉवरचा उग्रवास कमी होईल. आता काढून घेते फ्लॉवर आणि थोडंसं तेल घालते आणि मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते. बारीक चिरून ठेवलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालते आणि तेलावर कांद्यासोबत परतून घेते. इथे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला. तो तेलावर परतून घेते. लाल तिखट, गरम मसाला आणि हळद घालते. थोडंसं पाणी घालून मसाला शिजून घेते. सगळं एकत्र करून झालेलं आहे. झाकण लावून 2 मिनटं वाफ काढून घेते. 2 मिनटं झालेली आहे. झाकण काढून घेतलेलं आहे.
त्यात भाजून ठेवलेला फ्लावर आणि मटर घालते. सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालते आणि सगळं परतून घेते. थोडंसं पाणी घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2 शिट्या काढून घेते. 2 शिट्या झालेल्या आहे. कुकर थंड झालं आहे. फ्लावर, बटाटा आणि मटरची भाजी तयार आहे. इथे फ्लावरची कापं घेतलेली आहेत, ते पाण्यातनं काढून घेते. लिंबाचा रस, आलं लसूण, हिरवी मिरची बारीक चिरलेली, लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ घालून पेस्ट करून घेते आणि ती फ्लावरच्या कापांना लावून घेते व्यवस्थित. अशा प्रकारे लाल मसाला लावून झालेला आहे. इथे रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र करून घेतलेलं आहे. फ्लावरच्या कापांना रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेलावर फ्लावर शॅलो फ्राय करून घेते. एका बाजूने फ्राय करून झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून फ्लावर व्यवस्थित शिजून घेते. फ्लावर शिजलेलं आहे. फ्लावरची कापं तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.